हॅलो, रामकृष्ण हरी. आज मी आपणासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी आजच्या विषयाचं शीर्षक आहे सांदीपनी. ब्रह्मर्षी सांदीपनी कोण होते? अनेक हिंदू संस्कृतीमध्ये असणारे ऋषीमुनी साधुसंत यांच्या संदर्भात त्यांच्यावरती एक शिक्का मारला गेला की हे सर्व साधुसंत ऋषीमुनी फक्त ब्राह्मण समाजातच निर्माण झाले. तर एक लक्षात ठेवा की असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. इतिहास, पुराण किंवा शास्त्र ज्यांच्या हाती लिखाणाची जबाबदारी त्या काळात होती त्यांनी काही घोटाळे करून ठेवलेले आहेत आणि घोटाळे आपण सुशिक्षित माणसांनी शोधून काढले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तर्कसंगत अशा प्रकारचं नवीन लिखाण आणि नवीन तत्त्वज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेला काळाच्या ओघामध्ये खरा इतिहास हा दडपला जातो आणि नको तो इतिहास, चुकीचा इतिहास सांगून नको त्या मार्गाला लावली जातात. अर्थात त्या काळातल्या लोकांची ती चूक होती असं मला म्हणता येणार नाही, परंतु त्यांची ती मनोवृत्ती असल्यामुळे त्यांनी त्या मनोवृत्तीतून ते काम केलेलं आहे. तेव्हा पूर्वीचे साधू ऋषी मुनी महंत हे सुद्धा सगळ्या समाजातून पुढं आलेले होते. जशी महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांपासून वारकरी संप्रदायामध्ये संतांनी एक नवा विचार आणला की ही सर्व पृथ्वीवरील लेकरं ही परमेश्वराची लेकरं आहेत, सर्व समान आहेत आणि म्हणून सर्व जाती धर्मातील संतांचा तिथे उदय झाला आणि त्या सर्व संतांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाची व्यापक भूमिका माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांनी किंवा तुकोबारायांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण भ्रष्ट असला तर त्याला निश्चित भ्रष्ट म्हटलं पाहिजे, त्याला श्रेष्ठ म्हणण्याचं कारण नाही, असंही तुकोबाराय अनेक अभंगातून बोलून गेले. संत एकनाथ महाराज हे स्वतः ब्राह्मण होते तरीसुद्धा त्यांनी तशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून मला आजच्या विषयावरती जे बोलायचं आहे ते मी प्रामुख्यानं सांगेन की सांदीपनी ऋषी हे नेमके कोण असावेत याच्या संबंधीचा एक तर्कसंगत आणि तर्कशुद्ध विचार मी आपणासमोर ठेवणार आहे. एक उदाहरण पहा. महात्मा ब्रह्मर्षी वाल्मिकी ऋषी यांनी रामायण हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ जो जगतामध्ये आज फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे, तो रामायण ग्रंथ लिहिला. म्हणजे रामाच्या जन्माच्या अगोदर कैक वर्ष त्यांनी तो ग्रंथ लिहिला आणि रामाला त्या पद्धतीनं वागावं लागलं. नामदेवरायांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये की बोलिले वाल्मिकी तैसेची करीन वर्तोन दावीन नामा म्हणे. तर परिस्थिती अशी आहे की जसं ब्रह्मर्षी वाल्मिकी ऋषींनी त्या रामायणामध्ये लिखाण केलं त्या पद्धतीनंच रामाचा अवतार झाला, राम जन्माला आला, रामाचं चरित्र घडलं आणि त्या पद्धतीनं रामराज्य निर्माण झालं. म्हणजे साधू संतांच्या आज्ञेच्या पुढं देवाच्या अवताराला सुद्धा जाता येत नाही, हा त्याच्यातला सर्वसामान्य सिद्धांत आहे. त्याच पद्धतीनं ते वाल्मिकी महर्षी हे महादेव कोळी समाजाचे होते. कारण वाल्या कोळी असा त्या कथेमध्ये स्पष्ट उल्लेख आलेला आहे. मग आता याच्यासाठी नवीन कथा निर्माण करण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा काही हेतुपुरस्कर सनातनी मंडळींनी त्याच्यावरती कथा निर्माण केली की बोले नाही 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 वाल्मिकी हे इतर कुठल्या जातीचे नव्हते, म्हणजे किरात किंवा महादेव कोळी या समाजाचे नसून ते पूर्वीचे ब्राह्मणच होते. पण किरातांच्या नादी लागल्यामुळं, किरातांनी त्यांचा सांभाळ केल्यामुळं ते किरात झाले आणि मग नंतर ते ब्रह्मर्षी झाल्याच्या नंतर जो अतिशय महान पापी असणारा वाल्या कोळी तो ब्रह्मर्षी होतो. ब्रह्मर्षी होऊन या विश्वाचं ब्रह्म ज्याला मानलं त्या प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या संबंधाची आगाऊ कथा सांगतो आणि त्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्राला वागावं लागतं. या सगळ्या घटना जर आपण पाहिल्या तर निश्चितपणाने आपल्या लक्षात येईल की सगळे साधू ऋषी मुनी महंत हे काही फक्त ब्राह्मण समाजातूनच जन्माला आले नाही, तर ब्राह्मण या वाक्याची व्याख्याच मुळात असली आहे ब्रह्म जानाति स ब्राह्मण हा. जो ब्रह्मकर्म करतो, जो कर्माच्या प्रचारासाठी या जगामध्ये उपस्थित झालेला असतो,
त्याला ब्राह्मण असं म्हणतात. कारण त्याचा आचरण शुद्धता सुद्धा तशी असते, विहार तसा असतो, विचार तसा असतो आणि जगाला शहाणे करून सोडावे सकळ जन, अशा प्रकारची त्या ब्राह्मणांची प्रवृत्ती असली पाहिजे. ज्ञान चोरून ठेवणाऱ्याला ब्राह्मण म्हणता येत नाही. कारण वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनम प्रधानम अशी ब्राह्मणाची वृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून वाल्मिकी महर्षी हे महादेव कोळी होते, मांडव्य ऋषी हे भिल्ल होते, त्याच्यानंतर तुमचा दधीची ऋषी ज्यानं भगवान शंकरांना युद्धामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या हाडांची शस्त्र बनवून दिली तो पारधी होता. त्याच्यानंतर सांदीपनी ऋषी हे मातंग समाजाचे होते, मातंग ऋषी मातंग समाजाचे होते. आणि आजचा जो माझा विषय आहे म्हणजे अशा सर्व समाजातून हे ऋषीमुनी महंत निर्माण झालेले होते. जमदग्नी हे वंजारी समाजाचे होते. आजही तुम्ही वंजारी समाजाला जाऊन विचारा, वंजारी समाजाची श्रेष्ठ भावना आहे की जमदग्नी. कारण वंजारी समाज हा अतिशय तापट आणि म्हणून त्यांची वृत्ती तापट असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या बायकोचा म्हणजे रेणुकीचा मुलाला खून करायला लावला. इतका तो तापट जमदग्नी. त्यांना भगवान शंकरांचा अवतार मानलं गेलं तरीसुद्धा जमदग्नी ही ब्राह्मण नव्हते, हे लक्षात घ्या. जमदग्नी ही वंजारी समाजाचे आहेत, अशा पद्धतीने वंजारी समाजाची वदंत आहे. मला आज प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे सद्गुरू असणारे सांदीपनी ऋषी, या सांदीपनींच्या नावाचा सुद्धा अपभ्रंश केला गेला. सांदीपनी हे सिद्धिपाणी असं त्यांचं खरं नाव आहे. त्याच्याहीपेक्षा आणखीन खरं नाव सांगू, त्यांचं सिंधीपाणी नाव आहे. कारण ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण आणि सुदामा अरण्यामध्ये मृगया करण्यासाठी गेले होते, त्यावेळेला त्या ठिकाणी एक ब्रह्मर्षी आपल्या सिंधीच्या झाडाच्या झावळ्या त्याची बनवलेली झोपडी त्या पर्णकुटीमध्ये वेदमंत्रांचा घोष भगवान कृष्णानं आणि सुदामानं ऐकला. जाता जाता त्यावेळेला योगायोगानं नेमकी ही त्यांच्या पर्णकुटीसमोर आले आणि पर्णकुटीसमोर आल्यानंतर आता भगवान कृष्णाला ब्रह्म म्हणजे मी देव आहे या गोष्टीचा थोडाफार काही अहंकार असेल, म्हणून भगवान कृष्ण त्या बोटातले चक्र फिरवत चालले होते. ते ब्रह्मर्षींनी पाहिलं आणि तिथून जाताना ब्रह्मर्षीला नमस्कार न करताच ते पुढे गेले. हे पाहिल्याच्यानंतर ब्रह्मर्षी सांदीपनींनी ते चक्र गायब केलं आणि गायब केल्याच्यानंतर ते त्रिभुवनात कुठंच सापडना. भगवान श्रीकृष्ण योगेश्वर असूनसुद्धा योगाची ध्यानधारणा करूनसुद्धा ते चक्र सापडणं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला आणि सुदामानं सांगितलं, हे कृष्णा, अरे समोर बसलेले जे ऋषी आहेत ते तपस्वी दिसतात, ते ज्ञानी दिसतात, ते योगोत्तर पुरुष दिसतात आणि म्हणून अशा पुरुषाला नमस्कार करून आपण जायला पाहिजे होतं. आपण न गेल्यामुळे कदाचित त्यांना थोडंसं वाईट वाटलं असेल, म्हणून त्यांनी चक्र गायब केलेले आहे. तेव्हा ते चक्र शोधण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ. संदीपनी किंवा सिद्धिपाणी या ऋषींनी त्या ठिकाणी भगवान कृष्णाला ते सुदर्शन चक्र अशा तऱ्हेने दाखवले की ते त्रिभुवनामध्ये फिरून आलेलं सुदर्शन चक्र शेवटी सिंधीपाणी ऋषींच्या पायाला स्पर्श करून 5 प्रदक्षिणा घालून फिरतं. हे जेव्हा पाहिलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाला पुन्हा एकदा विनंती करावी लागली आणि ते सुदर्शन चक्र मागून घ्यावं लागलं. भगवान कृष्णांनी पाहिलं की एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा ब्रह्मर्षी आणि सिंधीच्या झाडाच्या झावळ्यांच्या पर्णकुटीमध्ये राहतो, त्याचाच व्यवसाय करतो. निश्चितपणानं हा माणूस कुणीही जरी असला तरी तो महात्मा आहे, तो गुरु करून घेण्याच्या लायकीचा आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण आणि सुदामा 12 वर्ष त्यांच्या त्या सिंधीपाणी आश्रमामध्ये राहिले. आता पूर्वीचे साधू संत हे स्वतःची खरी ओळख किंवा स्वतःचं नावगाव विसरून गेलेले असायचे. कारण जे ब्रह्मकर्मामध्ये गुंतलेले लोक असतात ते देहभानावर नसतात आणि म्हणून त्यांचं नाव पुराणांतरी सिंधीपाणी, सिंधीपाणीचं यांनी केलं सांदीपाणी आणि सांदीपाणीचं झालं संदीपाणी. मुळात सिंधीपाणी या सिंधीच्या झाडाच्या पानांची लक्ष्मी बनवली जाते, ते मातंग समाज बनवतो आणि त्याच्यामध्ये सिद्धी रिद्धी या समाहित झालेल्या असतात त्या वृक्षामध्ये. आणि म्हणून पूर्वीचे काही साधू ऋषी मुनी महंत त्या झाडाखाली तपश्चर्या करायचे, त्या वृक्षाखाली तपश्चर्या करायचे. सांदीपनींची सुद्धा अशा प्रकारची तपश्चर्या असल्यामुळे त्यांचीसुद्धा पर्णकुटी त्याच पानांनी बनवली होती, म्हणून
त्यांचं नाव पडलं सिंधीपाणी आणि त्याच्यामध्ये सिद्धी असल्यामुळे त्याचं एक नाव सिद्धिपाणीसुद्धा आहे. ज्या पानांमध्ये रिद्धिसिद्धी वास करते त्याचं नाव सिद्धिपाणी. त्या सिद्धिपाणीचा अपभ्रंश झाला सिंधीपाणी आणि त्या सिंधीपाणी नावाचा अपभ्रंश झाला सांदीपनी. सांदीपनीचा अपभ्रंश झाला संदीपनी आणि हे संदीपान ऋषी भगवान कृष्णांचे गुरु होते. म्हणजे याचा आपण तर्कसंगत आणि शास्त्रशुद्ध जर विचार केला तर निश्चितपणानं हे सुद्धा मातंग समाजाचे होते. असे असले तरी ब्रह्मर्षी असल्यामुळे भगवान कृष्णांनी त्यांना गुरुस्थानी मानलं. 12 वर्ष त्यांच्या आश्रमामध्ये वेदाध्ययन केलं. म्हणून लक्षात ठेवा, मातंग समाज हा एक संजीवन समाज आहे. मातंग समाज हा एक सिद्धिपूर्ण समाज आहे. लक्ष्मीचा निर्माता आहे. ती लक्ष्मी ब्राह्मणाच्या घरात आल्याशिवाय ब्राह्मणाची सुद्धा दिवाळी साजरी होत नाही. हे निश्चितपणाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही कदाचित कोणाला भाकड कथा वाटेल, पण याच्यातली तर्कसंगतता जर लक्षात घेतली तर निश्चितपणाने हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि याला तर्कसंगत पुरावा असा एक जर वाल्या कोळीच होता तर त्याला तुम्ही ब्राह्मण ठरवण्याचं काही कारण नाही. तो त्याच्या स्वतःच्या कर्मानं श्रेष्ठ झाला, स्वतःच्या ज्ञानानं श्रेष्ठ झाला, स्वतःच्या बुद्धीनं श्रेष्ठ झाला आणि जो जगामध्ये बुद्धीनं, ज्ञानानं आणि कर्तव्यानं श्रेष्ठ असतो त्या माणसाला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा ज्ञानानं, बुद्धीनं, कर्तव्यानं श्रेष्ठ होते म्हणून प्रज्ञासूर्य गणले गेले. त्याच पद्धतीनं सांदीपनी ऋषीसुद्धा याच एका ज्ञानवंशातले असल्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते. आणि म्हणून मातंग समाजाने हे निश्चितपणानं ध्यानात घेतलं पाहिजे की आमची वंश परंपरा मोठी आहे. आम्ही भगवान कृष्णांचे गुरु आहोत. आम्ही लक्ष्मीचे निर्माते आहोत. त्या लक्ष्मीचा फक्त आम्ही बाजार केल्यामुळे आज आम्ही दरिद्री आहोत. आमचं वंश पिढ्यानपिढ्या परंपरागत दारिद्र्य का? तर याचं एकमेव कारण आम्ही त्या लक्ष्मीचा बाजार मानला. जी लक्ष्मी आमच्या हातून निर्माण झाली त्या लक्ष्मीला आम्ही कवडीमोल भावानं विकलं. त्या लक्ष्मीला आम्ही नको त्या पद्धतीनं वापरलं. कारण लक्ष्मी ही नारायणाची पत्नी आहे आणि नारायणाचा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सुद्धा या पद्धतीचं आचरणसंहिता आली पाहिजे. शुद्ध आचरण ठेवलं पाहिजे, शुद्ध आहार विहार ठेवला पाहिजे, शुद्ध ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्या ज्ञानानं आपल्याला खऱ्या अर्थानं मोक्षाप्रत जाता येईल अशा प्रकारचं ज्ञान जर आपण मिळवलं तर समाजाचा उत्कर्ष आणि समाजाचा विकास फार लांब नाही. एवढंच बोलतो आणि आजच्या या भागामध्ये थांबतो. जय हिंद, जय माता.